नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आपण SSC GD साठीचे जो काही अतिसंभाव्य प्रश्नसंच चालू केला होता, त्यातला आपण आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्सची सिरीज चालू केलेली आहे. त्यातला आजचा हा आपला दुसरा भाग. मी आशा करते की पहिला भाग आपण सर्वांनी पाहिलाच असेल आणि त्या भागाचा तुम्हाला सर्वांना नक्कीच फायदा झाला असेल. त्याच पद्धतीने आपण हा दुसरा भागही चालू केलेला आहे. आणि या भागामध्ये सुद्धा आपण जे प्रश्न जीडीला विचारले जाऊ शकतात किंवा जे टॉपिक वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच टॉपिक वरचे आपण प्रश्न सुद्धा काढलेले आहेत. चला मग वेळ न वाया घालवता आपण काय करूयात, आपला हा 7वा भाग आपण सुरू करूयात. ठीक आहे, बघा आता पहिला प्रश्न काय आहे. एका सांकेतिक भाषेत पुअर हा शब्द कसा लिहितात बघा. 1-6, 1-5, 1-5 आणि 1-8 असा लिहिला जातो. तर कोणत्या शब्दासाठी 1-8-9-3-8 हा संकेत लिहिला जाईल? इथे पण काय लागणार आहे रे आपल्याला? इथे आपल्याला ABCD लिहावी लागणार आहे. ठीक आहे, बघा मग आता ABCD लिहूयात आपण. ABCD लिहिणारी कसं काय करणार आहे रे? पहिलं सुरुवात आपण ABCD पासून करायची A to M पर्यंत, पुन्हा M च्या खाली N लिहून परत उलटी लिहायची. बघा आता A B C D E F G H I J K L आणि M, पुन्हा N O P Q R S T U V W X Y आणि Z. ठीक आहे, ज्या पद्धतीने ABCD लिहिली त्याच पद्धतीने नंबरिंग द्यायची. 1 2 3 13 पर्यंत झालं. परत 14चा N पासून काउंट करायचा आणि उलट्या पद्धतीने द्यायचे. झाले आपले किती असतात? 26 अल्फाबेट असतात. झाले 26 अल्फाबेट. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय दिलं रे? पुअर शब्द दिलाय पहिला. हा दिला आपल्याला पुअर हा शब्द, आणि त्याचं काय घेतलं रे संकेत? बघा पुअरचा काय दिला आपल्याला? 16 15 15 आणि 18. ठीक आहे, पुअर मध्ये किती अल्फाबेट आहेत? 1 2 3 4 अल्फाबेट. पी बघू, पीचा नंबर किती आहे रे? पीचा नंबर 16 आहे का इथे? 16 हा आहे बाबा, इथे 16 आहे. ओला काय बघा? ओला 15 आहे. 2 वेळा ओ, 15 15 आहे. आरला काय रे? आरचा नंबर 18. म्हणजे इथे काय केले त्यांनी? तो अल्फाबेट ज्या नंबरचा आहे त्या नंबर तिथं, तो नंबर तिथे त्यांनी घेतलेला आहे. आता आपल्याला इथं काय विचारले गेले बघा. आता आपल्याला प्रश्न काय दिलाय? त्यांनी नंबर दिलेले आहे आणि त्या नंबरसाठी कोणता शब्द येईल किंवा कोणते अल्फाबेट येतील किंवा कोणते अक्षर येतील ते विचारले गेलेले. मग नंबर काय दिलाय बघा? आपल्याला दिलाय नंबर दिलाय आपल्याला 18 9 3 आणि 8 हा असा आपल्याला नंबर दिलेले. मग त्याच्यावरती बघूयात आपण. 18 नंबरला काय बघा? 18 नंबर 19 18 18 ला काय आहे? आर आहे. आर भेटला आपल्याला. ठीक आहे, आर किती ऑप्शनला आहे? सगळीकडेच आर आहे. ठीक आहे, पुढे बघा 9 9 कुठे रे? 9 ला काय आहे? आय. आय घेतला 9 ला, घेतला आय. ठीक आहे, 3 नंबरला काय आहे? 3 नंबरला सी आहे. सी घेतला 3 नंबरचा. 8 नंबरला काय? 8 नंबरला एच आहे. हा शब्द कोणता तयार झाला? रिच शब्द तयार झाला. बघा आहे का ऑप्शनला? पहिला ऑप्शन RHCH, RICH. आय का रे? पहिला ऑप्शन गेला. दुसरा ऑप्शन RICH, RICH आहे. हे भेटलं तुमचं उत्तर. तुमचं उत्तर काय आलं? RICH रिच. अशा पद्धतीनेच करायचं आणि लवकर तुम्हाला जेवढ्या लवकर तुम्हाला उत्तर काढता येईल तेवढ्या लवकर तुमचं उत्तर काढायचं. हे उत्तर तुम्हाला भेटलं. आता पुढचा प्रश्न बघा. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे आणि शिशिर हा कबीरपेक्षाही उंच आहे. प्रश्न, सर्वांमध्ये ठेंगणा कोण? ठेंगणा म्हणजे काय? सर्वात बुटका. ठीक आहे, सर्वात काय? बुटका किंवा सर्वात मोठा म्हणा त्याला. बुटका किंवा काय? मोठा असा तुम्हाला शोधायचंय की कोण आहे. आता अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला हे आधी सुद्धा सांगितलेले. सुरुवात काय करायची रे? प्रश्न काय विचारले? सर्वात बुटका कोणता किंवा सर्वात ठेंगणा कोणता आहे? मग जो मोठा असेल तो ठेंगणा असणार आहे का? नाहीये. मग बघा काय आता इथं सर्वात ठेंगणा कोण? समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. म्हणजे समीर ठेंगणा असणार आहे का? नाही. ऑप्शन आहे का समीर? आहे. ऑप्शन काय झाला? एलिमिनेट झाला. पुढे वाचा काय? कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे. कबीर म्हणजे कबीर ठेंगणा असणार आहे का? नाही. ते चौथ्या ऑप्शनला कबीर. कबीर ऑप्शन काय झाला? कट झाला. पुढे बघा काय? त्याच्यानंतर पुढे बघा काय दिले? सुधीर हा शिशिरपेक्षा काय?
सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. म्हणजे सुधीर हा मोठा होणार आहे का रे? नाही. आहे का ऑप्शनला सुधीर? नाहीये. ऑप्शनला सुधीर पण नाहीये म्हणजे काही घेणं देणंच नाहीये. पुढे काय विचारलंय बघा. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. शिशिर गेला, समीर पण गेला, शिशिर पण गेला. राहिला काय फक्त अमीर. ऑप्शन नंबर 3. कळतंय का रे? आपल्याला विचारलंय काय आणि करायचंय काय हे बघायचं आधी. तुम्हाला काय विचारलंय? सगळ्यात ठेंगणा म्हणजे सगळ्यात उंच आहे. ते ठेंगणे असणार आहेत का? नाही. मग बघा समीर कबीरपेक्षा उंच म्हणजे समीर गेला. पुढे कबीर आमिरपेक्षा उंच, कबीर गेला. सुधीर शिशिरपेक्षा उंच, ठीक आहे सुधीर नाहीये. पुढं शिशिर हा कबीरपेक्षा उंच, शिशिर पण गेला. राहिला ऑप्शनला काय? फक्त अमीर म्हणजे सगळ्यात ठेंगणा कोण आला? तर सगळ्यात ठेंगणा हा अमीर आला. कळतंय का रे? बघा आता पुढचा प्रश्न. मुलांच्या रांगेत कमलेश डावीकडून 5वा आणि प्रथमेश उजवीकडून 6वा आहे. बरं आता हे नाव घेऊ आपण. ठीक आहे. पहिले प्रश्न वाचू. 6वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होतो, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? आता हा तुम्हाला काय बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न विचारला गेलेला आहे. सिटिंग अरेंजमेंट मधला. बघा आता दोघं जण दिलेत आपल्याला. ठीक आहे. कमलेशचा क्रमांक काय रे? कमलेश हा डावीकडून 5वा म्हणजे डावीकडून कमलेश कितवा आला? 5वा. इथे कमलेश बसलाय. ठीक आहे. त्यानंतर प्रथमेश हा उजवीकडून 6वा. आता हा इथे घेऊ आपण प्रथमेश घेऊयात. प्रथमेश काय आहे? कितवा आलाय? तर प्रथमेश हा 6वा आहे. कळतंय? त्याच्यानंतर बघा त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश हा डावीकडून 13वा जागांची अदलाबदल केली. कमलेश कितवा आलाय? इथं आलाय कमलेश 13वा आलाय. तर आपल्याला काय विचारले? प्रथमेशच्या उजवीकडून कितवा क्रमांक येईल? अशा गणितांमध्ये काय करायचं माहिती? एक छोटीशी शॉर्ट ट्रिक सांगते. अशा गणितांमध्ये काय करायचं? आता जागांची अदलाबदल केल्यानंतर कोणाचा क्रमांक दिलाय आपल्याला? कमलेशचा क्रमांक दिलाय. किती दिलाय रे तो? 13. तो घ्यायचा. विचारलाय कोणाचा? प्रथमेशचा उजवीकडून. प्रथमेशचा अगोदरचा क्रमांक काय रे? बघा प्रथमेशचा अगोदरचा क्रमांक किती आहे? 6वा. यांची काय करायची? बेरीज करायची. 6 आणि 3 किती झाले? 9 आणि हा 1 म्हणजे किती झाले? 19. त्याच्यानंतर कमलेशचा पहिला बघा डावीकडून क्रमांक कितवा होता? 5वा. ते 5 काय करायचे याच्यातून? मायनस करायचे. उत्तर किती आलं तुमचं? 14. बघा म्हणजे काय? प्रथमेशचा उजवीकडून क्रमांक कितवा आहे? 14. ऑप्शनला कुठे 14? 3 नंबरला. हे आलं तुमचं उत्तर. कळतंय? ही अशी गणितं वाटताना खूप मोठी वाटेल. तुम्ही अदलाबदली करणार, हाय ह्याची जागा तिथं, त्याची जागा तिथं. मग ते परत मोजत बसणार, किती मुलं आलेत, काय आले, ह्याच्यामध्ये तुमचा फार वेळ वाया जाणार. म्हणून आपल्याला कोणाचं विचारलंय, कोणाचे दिले, कोणाची अदलाबदल केली, अदलाबदल केल्यानंतर कोणाचा क्रमांक दिलाय हे बघायचं. बेरीज करायची आणि शेवटी काय करायची? वजाबाकी करून जी वजाबाकी केली ते येतं तुमचं आन्सर. म्हणजे प्रथमेशचा उजवीकडून क्रमांक कितवा आला? तर 14वा आला. कळतंय? अशा सोप्या पद्धतीने ही गणितं सॉल्व्ह करायची. पुढचा प्रश्न बघा. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस असेल? पहिलं काय करा? दिशा काढून घ्या. पहिल्या दिशा काढायच्या. ठीक आहे. पूर्व घेतली, पश्चिम घेतली, दक्षिण घेतली आणि इथे घेतली उत्तर. ठीक आहे. दिशा कळल्या, संपल्या. पुढे बघा पुढचा काय प्रश्न विचारलाय. आता संध्याकाळी 6 वाजता मी ग्रंथालयात वाचत बसलो. माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश येत होता. ग्रंथालयाचे मुख्य द्वार कुठे आहे? ठीक आहे. हा आपलं तुमचं हे असं सपोज तुमचं काय आहे? ग्रंथालय. ठीक आहे. आलं तुमचं ग्रंथालय. त्याच्यानंतर ग्रंथालयाच्या इथं काय आहे? तर मुख्य प्रवेशद्वार म्हणजे इथं काय ग्रंथालयाचं द्वार आहे. कोणत्या दिशेला आहे रे हे? पूर्व दिशेला ग्रंथालयाचं प्रवेशद्वार आहे. माझे तोंड कोणत्या दिशेला? लक्षात ठेवा. सूर्य उगवतो कोणत्या दिशेला रे? कोणत्या दिशेला सूर्याचा उगम होतो? सूर्य उगवतो कोणत्या दिशेला? पूर्वेला. मावळतो कुठे? पश्चिमेला. ज्यावेळेस सूर्य उगवतो तर त्यावेळेस प्रकाश कुठून येतो? पूर्वेकडून. ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस प्रकाश कुठून येतो? पश्चिमेकडून. म्हणजे इथं काय असणार आहे? हा असणार आहे सूर्य. ही तुमची जर ग्रंथालय असेल, इथं काय असणार आहे? सूर्यप्रकाश इकडनं आतमध्ये येणार आहे. जर तुम्ही इथं बसलाय, इथं जर तो व्यक्ती अभ्यास करत बसलाय, ठीक आहे, आणि त्याचा काय येणार आहे? डावा हात प्रकाशाच्या इथं आलाय, इथं काय आलाय त्याचा? डावा हात आलाय. म्हणजे सपोज मी ती व्यक्ती बसलेली आहे, माझा डावा हात इकडनं आलाय, इकडनं सूर्यप्रकाश येतोय, माझा डावा हात येतोय. मग माझं तोंड कोणत्या दिशेला आहे रे? माझं तोंड कुठं आलंय? तर बघा उत्तर दिशेला आलेलं आहे. उत्तर दिशा. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर दिशा.
दक्षिणेकडे येणार आहे का? नाही येत. पूर्वेकडे नाही, पश्चिमेकडे नाही. ठीक आहे. पहिलं सगळ्यात तुम्हाला त्या ग्रंथालयाचा दरवाजा कोणत्या दिशेला काय ह्याचं काहीच घेणं देणं नाही. लक्षात ठेवायचं तुम्हाला टाइम कितीचा दिलाय? संध्याकाळी 6 वाजता विचारले. म्हणजे सूर्य ज्यावेळेस मावळतो ती वेळ दिलेली आहे तुम्हाला. सूर्य मावळतो पश्चिमेला, उगवतो पूर्वेला. पूर्वेकडे ज्यावेळेस उगवतो सकाळचा, त्यावेळेस पूर्वेकडून उजेड येत असतो. ज्यावेळेस पश्चिमेला जातो त्यावेळेस पश्चिमेकडून काय सूर्यप्रकाश आतमध्ये येत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं जर पश्चिमेकडून सूर्यप्रकाश येत असेल आणि पश्चिम दिशेला जर माझी डावी साईड असेल तर तोंड कोणत्या साईडला असणार आहे? उत्तरेकडे असणार आहे. जर पश्चिमेकडून प्रकाश येतोय आणि माझा उजवा साईड जर पश्चिमेकडे असेल तर तोंड कुठे असणार आहे? दक्षिणेकडे असणार आहे. हे एकदम कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं डायग्राम वगैरे काढण्याची सुद्धा गरज नाही. परंतु तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे की आपला डावा सगळ्यात महत्त्वाचं डावी उजवी हे कळलं पाहिजे. डावा साईड कोणती, उजवी साईड कोणती, तुमच्या दिशा कळल्या पाहिजे तुम्हाला की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, त्याच्या आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य ह्या सगळ्या दिशा तुम्हाला माहिती पाहिजेत. ज्यावेळी तुम्हाला दिशा माहिती असेल, सकाळचा टाइम कोणता, सूर्य कधी डोक्यावर येतो, कधी सूर्य आपल्या हे पूर्वेला असतो, कधी पश्चिमेला असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी कळतात रे? ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू सराव करत असता त्यावेळेस तुम्हाला हे कळतं. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न काय? खाली काही त्रिकुटी दिली आहेत. त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा. आता तुम्हाला काय विचारलंय? पायथागोरसचं त्रिकूट. आता हे त्रिकूट कसं ठरवायचं? आत्ताच्या जर परीक्षेचा ट्रेंड जर पाहिला, पोलीस भरती असो किंवा कोणतीही परीक्षा असो, तर याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तुम्हाला त्रिकूटवरचे प्रश्न विचारले जातात, की त्रिकूट ओळखा, कसं ओळखायचं? मग ते त्रिकूट कसं ओळखायचं रे? हे आपण शाळेमध्ये 7वी 8वीला शिकलेले. आपल्याला 7वी 8वीचं जर तुम्ही शाळेचं पुस्तक पाहिलं, तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हा सगळा हे गणित किंवा हे तुम्हाला दिसून येईल. मग कसं ओळखायचं? तर बघा आपण बघू आता पहिला एक एक ऑप्शन घ्यायचा. पहिलं ऑप्शन घेऊ आपण 4, 5 आणि 6. ठीक आहे. मोठी संख्या कोणती आहे यांच्यामध्ये? 6 आहे. मग 6चा काय घ्यायचा? वर्ग करायचा. 6चा वर्ग किती रे? 36. त्याच्यानंतर पुढची संख्या घ्या. 4चा वर्ग घ्या, 5चा वर्ग घ्या. 4चा वर्ग किती? 8. 5चा वर्ग किती? 25. यांची बेरीज किती आली रे? 8 5 13. 2 आणि किती? 3. म्हणजे यांची बेरीज किती आली? 33. आता हे त्रिकूट कसं ठरवायचं? तर बघा सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग आणि त्याच्यानंतर असणाऱ्या 2 लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज ही ज्यावेळी तुमची सारखी येते त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचं? हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. मग आता इथे बघा मोठी संख्या कोणती? 6. 6चा वर्ग काय आलाय रे? 6चा वर्ग 36 आलाय आणि 5चा वर्ग आणि 4चा वर्ग यांची बेरीज किती आली? 33. समान आहे का? नाहीये. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट होणार आहे का? तर नाही होणार. म्हणजे बघा पहिला ऑप्शन काय झाला तुमचा? कट झाला. कळतंय का? दुसरा ऑप्शन घ्या. दुसरा घ्या आता. 2, 6 आणि 7. ठीक आहे. 2, 6 आणि 7 घेतलं. आता मोठा संख्या कोणती? मोठा अंक कोणता आहे? 7 आहे. 7चा वर्ग घ्या. 7चा वर्ग किती रे? 49. ठीक आहे. नंतर 2 घ्या. 2चा वर्ग 4. 6चा वर्ग किती? 36. यांची काय करायची तुम्हाला? बेरीज करायची. ठीक आहे. 6 आणि 4 किती झाले? 10 झाले. 3 आणि 1 किती झाले? 4. हे 40 आणि हे किती? 49. आहे का रे समान? नाहीये. म्हणजे तुमचा दुसरा ऑप्शन पण काय झाला? कट झाला. म्हणजे हे पण पायथागोरसचं त्रिकूट नाहीये. कळतंय का? पुढचा ऑप्शन घ्या आता. ठीक आहे. आता पुढचा ऑप्शन. आता पुढे काय आहे? 4, 7 आणि 8. आता पुढे घेतलं 4, 7 आणि 8. मोठा अंक कोणता आहे? 8. 8 घेतला. 8चा वर्ग घ्या. 8चा वर्ग किती? 64. बरोबर. त्याच्यानंतर 4 घ्या. 4चा वर्ग 16. 7 घ्या. 7चा वर्ग 49. ठीक आहे. ह्याला काय करा ब्रॅकेट घालून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर कळायला कन्फ्युजन होणार नाही. आता ह्यांची बेरीज 9 आणि 6 किती रे? 15. 4 आणि 1 5 आणि 1 6. 65 आणि 64 आहे का सेम? नाहीये. म्हणजे तुमचा हा ऑप्शन सुद्धा इलिमिनेट झाला. राहिला एकच ऑप्शन ते तुमचं काय येणार हे येणार आहे तुमचं उत्तर. पण ठीक आहे. आपण एकदा करून बघूयात. बघू आपण बरोबर आहे का ते? 3, 4 आणि 5. बरोबर आहे 3, 4, 5. मोठा अंक कोणता आहे? 5. 5चा वर्ग किती रे? 5चा वर्ग आला 25 आला. ठीक आहे. 5चा वर्ग 25. पुढे घ्या आता 3चा वर्ग आणि 4चा वर्ग. 3चा वर्ग किती? 9. 4चा वर्ग किती? 16. 9 आणि 6 किती झाले? 15 झाले. 2 आणि 2 1 आणि 1 किती झाले? 2 झाले. आले हे 25 आणि हे 25 म्हणजे तुमचं पायथागोरसचं त्रिकूट कोणतं झालंय? 3 आणि 4. जरी तुम्ही ऑप्शन एक 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 सॉल्व्ह केले तरी तुमचं उत्तर हे येणारच आहे. एलिमिनेशन पद्धतीने हे तिन्ही कटले. राहिला फक्त एक ऑप्शन
ते असणार आहे तुमचं आन्सर. आणि जरी तुम्हाला तुमच्या प्रश्नावरती किंवा तुमच्या ह्याच्यावरती डाऊट असेल तर सोडून बघायचा. सोडूनही पाहिलं दोन्ही सुद्धा सेम 25-25 आलं. त्याच्यामुळे पायथागोरसचं त्रिकूट काय तर 3, 4, 5 हे काय आलं तर पायथागोरसचं त्रिकूट आले. कळतंय? आणि ह्या गणितांचा व्यवस्थित सराव करा. एकदम सोपे आणि हातचे मार्क्स आहेत. याच्यामध्ये तुमचे मार्क्स अजिबात घालू नका. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा रे काय आहे? पुढचा प्रश्न, एका 10 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. काय झाले तर अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत? आता तुम्हाला आता याची व्यवस्थित मांडणी करून व्यवस्थित लिहावं लागेल. बघा आता काय, गणित आणि इंग्रजी 2 विषय घेतले आपण. हा चला, गणित आणि इंग्रजी. गणितामध्ये किती जण काय झालेत? 40 जण उत्तीर्ण. जर 40 जण उत्तीर्ण असतील तर अनुत्तीर्ण किती असणार आहेत रे? अनुत्तीर्ण किती असणार आहेत? तर 60 काय असणार आहेत? अनुत्तीर्ण. कळतंय का? 100 पैकी जर 40 जण नापास झाले, 40 जण जर पास झाले तर नापास किती असणार आहेत? 60 जण असणार आहेत. कळतंय? त्याच पद्धतीमध्ये इंग्रजीमध्ये 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. किती? 60 काय झाले तर उत्तीर्ण झाले. 60 हे उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण किती होणार आहे? अनुत्तीर्ण किती झाले? 40 झाले अनुत्तीर्ण. 40 झाले अनुत्तीर्ण. कळतंय? आणि दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती आहेत रे? तर 8 आहेत. ठीक आहे. ह्याची मांडणी कशी करायची बघा. जसं आपण वेन डायग्राम काढतो त्या पद्धतीने वेन डायग्राम काढायची. ठीक आहे. हा घेतला आपण गणित विषय आणि हा घेतला आपण इंग्रजी विषय. आता बघा, दोन्ही विषयामध्ये आपण अनुत्तीर्ण घेऊ. आपल्याला उत्तीर्ण विचारायचे, आपल्याला अनुत्तीर्ण भेटले आपण अनुत्तीर्ण काढू. अनुत्तीर्ण दोन्ही विषयामध्ये किती झालेत? 8 जण झालेत. आता गणितामध्ये अनुत्तीर्ण किती झालेत? गणितामध्ये अनुत्तीर्ण हे 60 झालेत. इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण किती झालेत? 40 झालेत. परंतु हे जे 8 आहेत ते दोन्हीमध्ये मिळलेले आहेत. बरोबर की नाही? मग 60 मधून फक्त गणितामध्ये अनुत्तीर्ण झालेले किती आहेत बघा. मग 60 वजा 8 केले किती झाले रे? 52. कळतंय? इथे पण बघा, फक्त इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण झालेले किती आहे? 40 वजा 8 केले किती राहिले रे? 32. कळतंय? म्हणजे फक्त गणितामध्ये अनुत्तीर्ण किती आहेत? 52. त्याच्यानंतर फक्त इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण किती आहे? 8. आणि दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण किती आहेत? तर 8. म्हणजे ह्या सगळ्यांची काय करायची तुम्हाला बेरीज, तेव्हा तुम्हाला एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी भेटतील. म्हणजे बघा, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 52 अधिक 8 अधिक 32. तुम्हाला ह्याची काय करायला लागणार आहे? बेरीज. 8 आणि 2 किती झाले? 10. 10 आणि 2 किती झाले? 12. इथं हात चालला 1, 5 आणि 1 6, 7 त्याच्यानंतर किती आले? मग इथं आले 9. 9 काय आले रे? 9 विद्यार्थी काय आले? तर तुमचे हे अनुत्तीर्ण आले. म्हणजे 92 विद्यार्थी हे काय झाले? अनुत्तीर्ण झाले. दोन्ही विषयामधले अनुत्तीर्ण विद्यार्थी किती आहे? 92. मग उत्तीर्ण किती असतील रे? एकूण विद्यार्थी संख्या तुमची किती आहे? 100. मग 100 विद्यार्थ्यांमधून जर 92 विद्यार्थी तुमचे अनुत्तीर्ण झाले, मग उत्तीर्ण किती असणार आहे? 8. यांची काय केली आपण? वजाबाकी केली. मग उत्तीर्ण विद्यार्थी किती आले रे? 8. बघा एका ऑप्शनला 5, 15, 8, 16. ऑप्शन नंबर 3 उत्तर भेटलं. आहे की नाही सोपं? एकदम सोपं आहे हे. मी तुम्हाला पूर्ण लेंदी करून सांगितलंय, पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करायचं. जेवढे उत्तीर्ण त्याच्यानंतर ते मायनस करायचे. जे राहिलेले काय असणार आहे तुमचे? अनुत्तीर्ण असणार आहे. त्याच्यानंतर एकदा अनुत्तीर्ण करा, उत्तीर्ण करा, त्यांची बेरीज करून ते मायनस करा 100 मधून, तुमचं उत्तर हे मिळणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने ही गणित आहेत आणि एकदम हातचे मार्क्स आहेत. एकदम म्हणजे तुमचं कसला फॉर्म्युला नाही ना, काही वापरायचं, एकदम फक्त गणिती क्रिया करायच्या आणि उत्तर काढायचं एकदम सोप्या पद्धतीने. ठीक आहे. पुढचं गणित बघा रे काय आता. पुढे दिले, पी ही एन ची पत्नी असून एस ही पी ची नणंद आहे. आर हा टीचा मुलगा आहे आणि टी हा एन चा मुलगा आहे. एस चे टीशी नाते काय? आता ह्या काय नातेसंबंधाचा प्रश्न आहे. नातेसंबंधाच्या प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, कोणाचे कोणाशी आपल्याला काय नाते विचारले किंवा काय संबंध, कोणाचे कोणाशी हे आपल्याला काढायचे. आता मांडणी करून घ्या आपण. पी ही एन ची पत्नी आहे. पी ही काय आहे तर ही एन ची पत्नी आहे. म्हणजे ही काय आली? स्त्री झाला. हा काय झाला तर पुरुष झाला. पत्नी आली आहे. ठीक आहे. एस ही पी ची नणंद आहे. म्हणजे एन ची कोण आहे रे? ती बहीण आहे. एस ही कोण आली? एन ची बहीण आली आहे.
कळतंय त्याची बहीण आहे. आर हा पीचा मुलगा आहे. पीचा मुलगा कोण आला तर हा आर आला. आर हा कोण आहे? पीचा मुलगा आहे. आणि टी हा एनचा मुलगा आहे. टी हा कोण आला रे? टी हा एनचा मुलगा आहे. आता पी आणि एन हे नवरा बायको आहेत. म्हणजे ही आर आणि टी त्यांची काय होणार आहेत? मुलं होणार आहे. म्हणजे आर आणि टी हे पी ची पण मुलं होणार आहेत आणि आर आणि टी ही एन ची पण मुलं होणार आहेत. बरोबर की नाही? पुढे बघा काय? टी हा एनचा मुलगा आहे. एस चे तुम्हाला काय? एस चे टीशी नाते काय? एस चे टीशी नाते काय? हे विचारले गेलेले आहे. आता बघा एन काय झाला रे? टीचे वडील झाले. एन हा टीचे वडील आहे. एन हे टीचे वडील आहे. आणि एस ही काय आहे? एनची कोण आहे? ही एनची कोण आहे? बहीण आहे. ठीक आहे. वडिलांची बहीण ही आपली कोण असते रे? ते असते. त्याच्यामुळे एस ही टीची कोण झाली तर आत्या झाली. आत्या बघा ऑप्शनला आहे का? ऑप्शन नंबर 1 सासू आहे का? सासू नाही होते. आत्या आहे का? हो आत्याच आहे. आताच आपण बघितलं वडिलांची बहीण ही कोण असते आपली? आत्या असती. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा बरोबर आला. मावशी होणार आहे का? तर नाही. जर आईची बहीण दिली असती तर ती आपली काय आली असती? मावशी आली असती. परंतु इथे कोण दिली आपल्याला? वडिलांची बहीण. आपल्या आईची नणंद म्हणजे कोण असते? ती आपल्या वडिलांची बहीण असते. त्याच्यामुळे मावशी येणार नाही. आईकडून आजीचा तर काही संबंधच नाही. म्हणजे उत्तर तुमचं काय? तर ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर दुसरा त्या. कळते कोणाचे कोणाशी नाते हे तुम्हाला विचारले गेलेले आहे. पुढचा प्रश्न बघा. दुपारी 2 वाजून काय विचारलंय? दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? ठीक आहे. हा घड्याळावरचा प्रश्न आहे. तुम्हाला तास काटा, मिनिट काटा यांच्यावरचे प्रश्न विचारले जातात. आता ह्याचा एक फॉर्म्युला आहे बघा. 11/2 गुणिले मिनिट वजा 30 गुणिले तास. ठीक आहे. ह्याच्यावरती आपल्याला तुम्हाला उत्तर काढायचंय. बघा आता 11/2 गुणिले मिनिट किती रे? मिनिट घेतले 25. 25 मिनिट वजा 30 गुणिले तास किती आहे? 2 तास. 2 वाजून 25 मिनिटं म्हणजे 2 तास 25 मिनिटं. ठीक आहे. आता ह्यांचा काय करायचं आपल्याला? भाग द्यायचा आहे किंवा गुणाकार करायचा आहे. बघा बे एक बे, बे पंचे 10, एक उरला बे पंचे 10. म्हणजे इथं उत्तर किती आलं? 5.5 गुणिले 25 वजा 30 दुने 60. ठीक आहे. आता इथं पण काय करायला लागेल आपल्याला? गुणाकार करायला लागेल. मग इथं घ्या 55 गुणिले 25. 5 5 25. 5 5 25 आणि 2 27. 0. 5 दुने 10. 5 दुने 10 आणि 1 11. इथं आले 5 7 2 आणि 1 3 1. किती घर सोडून पॉईंट आहे रे? एक घर सोडून पॉईंट, एक घर सोडून पॉईंट दिला. इथे किती राहिले? 137.5 म्हणजे यांचा गुणाकार किती आला? 137.5 वजा 60. म्हणजे तुम्हाला काय करायचं ह्याच्यामधून काय करायचंय? त्याच्यामधून तुम्हाला हे 60 वजा करायचे आहेत. बरोबर की नाही? मग बघा 5 5 गेले किती राहिले रे? 5 5 गेले 0. त्याच्यानंतर इथं फक्त 60 आहे बरोबर. इथं आला 60 पॉईंट नंतर 0. मग 5 0 गेले किती राहिले? इथे आले 5 पॉईंट खाली पॉईंट. 7 0 गेले इथे किती राहिले? 7. आणि त्याच्यानंतर 13 मधून 6 गेले किती राहिले रे? 7. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 77.5. बघा ऑप्शनला आहे का? 90 अंश नाही. 87.5 आहे का? नाही. 82.5 आहे का? नाही. तर काय आहे? 77.5. तुमचं उत्तर किती आले? 77.5. कळतंय? त्यासाठी एक हा फॉर्म्युला तुमचा पाठ ठेवायचा आहे. ठीक आहे. 11/2 गुणिले मिनिट वजा 30. 11/2 गुणिले मिनिट वजा 30 गुणिले तास करायचं. मग बघा 11/2. 11/2 चा हे भागाकार किती आला? 5.5. 5.5 मिनिट किती आहेत? 25. 5.5 गुणिले 25 गुणाकार किती आला बघा? 137.5. आणि 30 गुणिले 2 किती? 60. मग 137.5 मधून 60 वजा केल्यानंतर तुमचं उत्तर किती आलंय? 77.5. एवढं सोपं गणित होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता? आता हा प्रश्न सुद्धा कशावरती विचारला गेला रे? तर कॅलेंडरवरचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता शिक्षक दिन सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला शिक्षक दिन कधी असतो हे पाठ पाहिजे. बघा महत्वाच्या तारखा सांगते मी तुम्हाला, महत्वाच्या दिवस सांगते. तुम्हाला लक्षात ठेवायचं एक तर शिक्षक दिन, त्याच्यानंतर गांधी जयंती,
गांधी जयंती, त्यानंतर बालदिन, त्यानंतर क्रिसमस, अजून महिला दिन, ठीक आहे, अजून हुतात्मा दिन, कामगार दिन, यांसारखे जे दिवस आहेत ना, महत्वाचे दिवस, हे दिवस तुम्हाला तोंडपाठ करायचे. त्या दिवसांवरती प्रश्न विचारले जातात. त्यांच्यावरती तुम्हाला तारीख देणार नाही, परंतु तो दिन देणार. जसं ज्या पद्धतीने तुम्हाला इथे दिले बघा, शिक्षक दिन. अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिन पण ऍड करा, ठीक आहे. प्रजासत्ताक पण ऍड करा आणि स्वातंत्र्य दिन पण ऍड करा. ह्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे सगळे दिवस त्यांचे तोंडपाठ ठेवायचे, त्यांच्या तारखा, कोणता दिवस कोणत्या तारखेला येतो हे तुम्हाला पाठ पाहिजे. आता बघा, शिक्षक दिन कधी येतो रे? शिक्षक दिन कधी येतो? 5 सप्टेंबर. म्हणजे तिथे तुम्हाला काय विचारले की 5 सप्टेंबर 2000 साली शिक्षक दिन होता. कोणत्या वारी होता तो? गुरुवारी होता, ठीक आहे. वार कोणता होता? गुरुवार होता. आणि तुम्हाला काय विचारलं 2001चा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे कधी असतो प्रजासत्ताक दिन? तर प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो. म्हणजे तुम्हाला 26 जानेवारीला कोणता वार येईल असं तुम्हाला विचारले गेलेले, ठीक आहे. आता सप्टेंबर, त्याच्यानंतर कोणता महिना येतो रे? सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, नोव्हेंबर नंतर डिसेंबर, आणि मग काय येतो? जानेवारी येतो. नवीन वर्ष चालू होतं, ठीक आहे. आता सप्टेंबर मध्ये लक्षात कसं ठेवायचं, कोणत्या महिन्यात किती दिवस होते? आपण ही ट्रिक शिकलोय शाळेमध्ये. जो वरती येतो त्याला ते किती रे? 31, 30, 31, 30, 31, हे याच्यानुसार लक्षात ठेवायचं की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस येतात. मग बघा, सप्टेंबर मध्ये किती दिवस येतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस येतात? तर सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस येतात. 30 दिवसामधले 5 दिवस गेले. 5 सप्टेंबरला येतो शिक्षक दिन, म्हणजे 5 दिवस गेले. 30 मधले 5 दिवस गेले. इथे किती दिवस राहिले रे? मग इथे राहिले 25 दिवस, ठीक आहे, 25 दिवस. त्याच्यानंतर बघा सप्टेंबर. मग ऑक्टोबरला किती दिवस येतात? ऑक्टोबर आले 31 दिवस. नोव्हेंबर किती आले? 30 दिवस. डिसेंबर किती आले? 31 दिवस. आणि जानेवारीचं किती? 26 जानेवारी पर्यंत ते सगळे दिवस येणार, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 30, 31, 30, 31 येतं. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, 30 ला किती घ्यायचे? 30 ला घ्यायचे 3, 30 आणि 31 ला घ्यायचे 3, 30 ला घ्यायचा 2, 31 ला घ्यायचे 3, आणि हे 26 ऍज इट इज घ्यायचे, ठीक आहे. ज्यांची करा आता बेरीज, 6 आणि 3 9, 10 11 12 13 14, 14 आणि 5 किती आले? 14, 15 16 17 18 19, हे किती आले? 19 आले. 2 आणि 2 4 आणि 1 5, यांची बेरीज किती आली रे? 59. ज्यावेळी ही बेरीज करतो त्या बेरजेला आपल्याला कितीने भागायचं असतं? त्या बेरजेला काय करायचं आपण आता? त्या बेरजेला आपण 7ने भागायचं. 7ने का भागतो रे? का तर आपल्या आठवड्याचे वार किती असतात? 7 दिवस असतात. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, म्हणून काय करायचं, याला 7ने भागायचं, जेणेकरून आपल्याला तो वार मिळेल. बघा आता, 7 8 56, 7 8 56, 59 मधून 56 गेले, किती झाले? 56, 57 आणि 58, 59, म्हणजे बाकी किती उरली? 3. जेवढी बाकी उरती तेवढे दिवस काय करायचं? पुढे जायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं रे इथं? 3 दिवस पुढे जायचे, कारण तुम्हाला पुढचा वार विचारलाय, पुढच्या महिन्याचा वार विचारलाय, त्याच्यामुळे 3 दिवस काय करायचं? पुढे जायचं. मग जर 5 सप्टेंबरला कोणता असेल? गुरुवार असेल. 5 सप्टेंबरला जर गुरुवार असेल तर प्लस काय करायचे? 3 दिवस करायचे. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि इथे कोणता वार येणार आहे? मग इथे येणार आहे रविवार. 3 दिवस पुढे. म्हणजे बघा, गुरुवार तर आहे, प्लस त्याच्यात 3 दिवस, म्हणजे एक आला शुक्रवार, दुसरा आला शनिवार, ठीक आहे. हा आला पहिला, हा आला दुसरा, आणि मग तिसरा कोणता येणार आहे रे? तिसरा येणार आहे रविवार. 3 दिवस पुढे, म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे? हे आलं रविवार. बुधवार येणार आहे का? नाही. गुरुवार येणार आहे का? नाही. शुक्रवार येणार आहे का? नाही. ऑप्शन नंबर 4, तुमचं उत्तर किती येणार आहे? रविवार. म्हणजे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2001 ला कोणता वार येणार आहे? 26 जानेवारी 2001 ला हा रविवार येणार आहे. हे एवढं सोपं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा रे, काय पुढचा प्रश्न आहे, खालील शृंखलेतील पुढील पद ओळखा. आता एक तुम्हाला शृंखला दिली, त्यातलं पुढील पद ओळखायचे. आता हे एकदम सोपं असतं, हे सगळ्या गोष्टी एकदम सोप्या असतात, परंतु त्या क्षणी डोकं शांत ठेवून आणि डोकं चालणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर काय करतोय बाबा, गुणाकार करतोय, भागाकार करतोय, बेरीज करतोय, वजाबाकी करतोय, सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे काय काय घन वर्ग सगळं वजाबाकी बेरीज करून टाकलंय, घनांची बेरीज, वर्गांची बेरीज, त्याचा 4था घात, 10वा घात, 5वा घात घेतला, पण उत्तरच निघत नाही. शेवटी काय करतो वैतागून, ठीक आहे बाबा देतो सोडून, अर्धा तास त्या एकाच गणिताला घालवतो, पण उत्तर काय मिळत नाही. आणि ती गणितं ही अशी असतात, एकदम सोपं लॉजिक, एकदम सोपं असतं, परंतु कळणं गरजेचं असतं आपल्याला, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये काय आहे,
2. ठीक आहे, 2 इथे 2 3 पुढे 2 3 4 पुढे 2 3 4 5 पुढे बघा 2 3 4 5 6 पुढे 2 3 4 5 6 7 त्याच्यानंतर 2 3 4 5 6 7 आणि पुढे काय येणार आहे मग राहिला काय 8 कळते 2 2 नंतर 3 ऍड केला मग परत 2 3 घेतला 4 ऍड करा परत 2 3 4 त्याच्यामध्ये ऍड काय केला 5 परत 2 3 4 5 मध्ये ऍड काय केला 6 परत 2 3 4 5 6 मध्ये ऍड काय केला 7 मग 2 3 4 5 6 7 मध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे रे 8 म्हणजे तुमची काय ती शृंखला पूर्ण होणार आहे कळतंय कसं केलं 2 येणार आहे का नाही 5 येणार आहे का नाही 7 येणार आहे का नाही काय येणार आहे तर मग 8 ऑप्शन नंबर 4 कळतंय कसं 8 आलं एकदम सोपं एकदम सिली लॉजिक असतं ते लॉजिक पण कळणं तेवढं गरजेचं आहे त्यामुळे डोकं शांत ठेवून कधी पण पेपर सॉल्व्ह करायचा आता बघा पुढचा प्रश्न काय आहे? शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे आता तुम्हाला ही आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये तुम्हाला काय विचारलंय की त्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहे आता मोजत नाही बसायचे आपण काय करणार हा बाहेरचा एक 1 2 3 3 आणि 3 3 1 3 3 2 7 3 3 9 3 चौक 12 झाले हे छोटे छोटे 12 झाले परत हा एक 13 हा 14 हा 15 16 परत हे दोघ जण 18 हे 19 परत हा असा हे नाही असं नाही मोजत बसायचं याच्यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जाणार आहे काय करायचं नंबरिंग द्यायची किती दिला 1 2 3 दिली सेम आडवी पण 1 2 3 आणि 4 दिली आता काय करायचं आडव्या संख्यांची बेरीज घ्या आडव्या संख्या 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल टू किती सेम उभ्यांची पण 1 प्लस 2 प्लस 3 ह्यांची बेरीज किती आली रे बघा 4 आणि 3 किती 7 8 9 आणि 1 10 ह्यांची बेरीज किती आली ह्यांची बेरीज आली 10 ह्यांची किती आली बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 आली जर ह्यांची बेरीज आणि ह्यांचं काय करायचं आडव्यांची बेरीज आणि उभ्यांची बेरीज ह्या बेरजेंचा काय करायचा गुणाकार म्हणजे आपण इथं काय करणार आहे 10 गुणिले 6 म्हणजे किती आले रे 60 म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत 60 चौकोन बघा ऑप्शनला 60 आहे का 45 आहे का नाही 12 आहे का नाही 60 आहे का हा 60च आहे आपलं आताच उत्तर काढलं किती आहे 60 मग 90 देणार आहे का नाही मग तुमचं उत्तर किती आलं ऑप्शन नंबर 3 60 कळतंय कसं करायचं चौकोन आणि चौरसाचं वेगळं चौरस काढायचं असेल तर वेगळं आणि चौकोन काढायचं असेल तर वेगळं ह्या दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा एका प्रतलातून 8 बिंदू आहेत एका प्रतलात 8 बिंदू आहेत त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येईल केवढं अवघड गणित दिसते बापरे कसलं म्हणजे काय कसला प्रतल आणि कसला रेषा आणि कसला बिंदू काहीच कळत नाही काहीच मग काय बिंदू काढणार मग त्याच्यातून रेषा इकडून एक रेषा तिकडून एक रेषा काय कुठते प्रतल काय काय तो गोंधळ करतात बाबा कसलं कसलं लॉजिक वापरतात पण एकदम सोपं लॉजिक आहे तुम्हाला हस्तांदोलनाची गणित माहिती आहेत हस्तांदोलनाच्या गणितामध्ये आपण काय फॉर्म्युला वापरतो रे काय करतो आपण त्याला एन इंटू n-1 डिवाइड बाय 2 हा करतो आपण हस्तांदोलनाच्या ह्याच्यामध्ये सेम हाच फॉर्म्युला ह्या गणितामध्ये वापरायचा एन काय घेणार आहे इथं मग इथं एन इज इक्वल टू काय घेणार आहे तुम्ही एन काय घेणार आहे 8 घेणार आहे ठीक आहे मग बघा 8 गुणिले इथं काय 8 मायनस 1 भागिले 2 परत 8 गुणिले 8 1 गेला 7 भागिले 2 बेक बे बेचोक 8 मग 7 चोक किती येणार आहे 28 म्हणजे किती रेषा येणार आहेत रे त्या किती रेषा येणार आहेत 28 रेषा येणार आहे बघा 25 येणार आहे का नाही 29 नाही 27 नाही किती रेषा येणार आहेत रे त्या 28 आताच आपण काढलं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फॉर्म्युल्यावरून ह्या गणित काढतात सोपा आहे फॉर्म्युला n(n-1/2) हस्तांदोलनाचं जसं आपण करतो किती वेळा हस्तांदोलन करणार त्याच पद्धतीने हे किती बिंदू काढता येतील किंवा किती रेषा काढता येतील हे अशा पद्धतीने काढायचे काय जेवढे बिंदू दिले त्या बिंदूमधून फक्त एक मायनस करायचं त्याला भागिले 2 करायचे एवढं सोपं आहे नाही फॉर्म्युला लक्षात ठेवलं एवढंच घ्यायचं की एक बिंदू दिले आपल्याला जेवढे बिंदू दिले त्या बिंदूमधून एक बिंदू मायनस करायचा तो गुणिले करायचा आणि त्याला भागिले 2 घ्यायचं तुमचं उत्तर येऊन जातंय पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न जर अधिक म्हणजे वजाबाकी वजा म्हणजे भागाकार भागाकार म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे बेरीज तर काय तुम्हाला ह्याचं काय करायचंय उत्तर काढायचे बघा आता आपण मांडणी करू बघा ब्रॅकेट मध्ये 16 अधिक म्हणजे काय रे वजा वजा 4 परत भागाकार म्हणजे काय रे कुठे भागाकार म्हणजे गुणाकार परत 8 वजा म्हणजे काय कुठे गेलं वजा म्हणजे भागिले
4. परत गुणाकार म्हणजे बेरीज, त्याच्यानंतर 12. बेरीज म्हणजे काय? वजाबाकी 10 बरोबर किती? केली मांडणी? ठीक आहे. आता बघा 6तनं 4 गेले, किती राहिले रे? 12 गुणिले 4 भागिले 2, 4 एके 4, 4 दुने 8, किती आले? 2 अधिक त्याच्यानंतर इथं काय? 12 मधून 10 गेले, 12 मधून 10 गेले, किती राहिले रे? 2 राहिले. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय? गुणाकार आणि बेरीज आहे. पहिलं काय करतो आपण? गुणाकार. फर्स्ट प्रेफरन्स गुणाकाराला. मग 12 12 दुने 24 अधिक हे 2, 24 पण 24 प्लस 2 किती झाले? 26. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 26. एकदम सोपं. जे फक्त आले चिन्ह व्यवस्थित टाकायचं आणि त्याच्यानंतर अंक व्यवस्थित लिहायचे, तुमचे उत्तर येतं बरोबर 26. 30 एका नाही, 40 एका नाही, उत्तर किती तुमचं? 26. ऑप्शन नंबर 3. 24 येणार आहे का? 24 पण नाही येणार. उत्तर भेटलं ऑप्शन नंबर 3 26. हे तर एकदम सोपी गणित आहेत. काहीच नाही, काय जे दिले तेच करायचे. ठीक आहे. पुढे बघा आता काय? जर 4 गुणिले 5 15, 7 गुणिले 8 48, 6 गुणिले 5 24, तर 8 गुणिले 4 बरोबर किती? दिलं. गणित दिलं. आता बघा 5 चोक तर 20 येतात. मग इथं 15 का दिलेत? बरोबर की नाही? 8 56 येतं. इथे का 48 दिले? विचार करायची गोष्ट आहे. काय करायचं बाबा? हे कुठून गणितं काढतात आणि कशी गणितं काढतात? कळलं पाहिजे ना. काय डोक्याला हात लागून होतो. काय बाबा कुठून इथं येऊन पोहोचले काय माहिती? ही गणितं कसली कुठून काढलेत? इथं मी गुणाकार भागाकार नीट जमत नाही. त्या ह्यानी गुणाकार भागाकार दिले आणि ते पण नीट दिले नाही. ह्या आयोगाचीच काहीतरी चुकी आहे. ह्यांनी ना काहीतरी चुकीचं दिलेलं आहे. यांच्याकडून मिस्टेक झालेली आहे. 5 चोक 20 असतं, ह्यांनी 15 कसं काय दिले? ह्यांचं हे गणित चुकीचं आहे. असं आपण म्हणतो, परंतु ते तसं अजिबात नाहीये. ते गणित चुकीचं नसतं. आपल्याला आपलं लॉजिक कळलं पाहिजे, की लॉजिक बिल्ड झालं पाहिजे, की तिथं काय वापरले गेलेलं आहे. बघा आता मी तुम्हाला सांगते. आता पहिलं काय दिलंय बघा. 4 गुणिले 5. 4 गुणिले 5 बरोबर किती दिलेत रे? 15. पण आता बघा गुणाकार. आपण रिअल गुणाकार करूयात. किती रे? 5 चोक 20. 20 मायनस मोठी संख्या कोणती? 5. 20तनं 5 गेले, किती राहिले? 15. आलं 15, घेतलं 15. ठीक आहे. इथं पण बघा. 7 गुणिले 8. 8 7 56 वजा मोठी संख्या 8. 56 मधून 8 गेले, किती राहिले रे? किती राहिले? 48. आले 48. कळतंय का? परत इथं 6 गुणिले 5. 6 पंचे 30 वजा मोठी संख्या किती आहे? बघा मोठी संख्या काय रे? 6. 30 मधून 6 गेले, किती राहिले रे? 24. आलं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 8 गुणिले 4. 8 चोक 32. 32 वजा 8 किती आलं रे? 24. 32 मधून 8 गेले, किती राहिले? 24. कळते? त्यांनी काय केले? त्या दोन संख्येचा गुणाकार केले आणि त्या दोन संख्येचा गुणाकार केल्यानंतर त्या दोन संख्यांमध्ये जी मोठी संख्या आहे ती मोठी संख्या वजा करून ते उत्तर काढलेले. आपण पण तेच केलं. 8 चोक 32, 32 वजा मोठी संख्या 8, उत्तर किती आलं? 24. बरोबर की नाही? ऑप्शन नंबर 1 पहिल्याच ऑप्शन मध्ये उत्तर भेटलं आपलं आलं. किती सोपं होतं आणि किती विचार केले. आपण डायरेक्ट ठरवतो की आयोगाचं उत्तर प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न चुकीचा ठरवतो आपण, कारण आपल्याला लॉजिकच कळत नाही आणि कधी गणितं सुद्धा बघितलेली नसती. आपण विचारच करत नाही की आयोग कोणत्या पद्धतीने विचार करू शकतो. आपण डायरेक्ट हा नाही गणितच चुकीचं काढले, त्यांच्याकडून काहीतरी मिस्टेक झालेली, हे असं नाही. मला माहिती आहे बाबा 5 चोक 20च असतं, त्यांनी 15 घेतले हे चुकीचे. त्याच्यामुळे व्यवस्थित बघायचं गणित काय आहे, कोणत्या पद्धतीने आपल्याला लॉजिक लावता येते का हे नीट चेक करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. आता बघा, जर 40 बकऱ्यांचा 20 दिवसांचा चराईचा दर रुपये 370, तर 30 दिवसांसाठी 111 रुपयात चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती? आता हा प्रश्न तुमचा कामकाळ वेग मध्ये जातो. म्हणजे कामकाळ वेग मध्ये सुद्धा सेम पद्धतीने आपण असं गणित करतो. मग बघा एकदम सोप्या पद्धतीने हे गणित कसं सॉल्व्ह करायचं, एकदम छोटीशी पद्धत आहे बघा. बकऱ्या किती बकऱ्या आहेत रे? 40. किती दिवसामध्ये चरायचं करतात? 20 दिवसामध्ये. आणि त्यांचा दर किती दिलाय तर 370. दर घ्यायचा खाली इज इक्वल टू परत किती दिवसांसाठी? 30 दिवसांसाठी. त्याच्यानंतर किती रुपयामध्ये? 111 रुपयामध्ये. आणि तुम्हाला काय काढायचं तर बकऱ्यांची संख्या. एक्स घेऊयात बकऱ्यांची संख्या. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? एक्स काढायचंय. एक्स तिथेच घेऊ. बाकीच्या सगळ्या संख्या ह्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणू. मग बघा 40 गुणिले 20 हा 111 भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यावरती काय होणार आहे? गुणिले 111. त्याच्यानंतर इथं भागिले 370. हा गुणिले 30 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यावरती काय होणार आहे रे? भागिले 30. बरोबर काय राहिला? एक्स. तुम्हाला एक्सचीच व्हॅल्यू काढायची, म्हणजे तुम्हाला काय करायचंय तर बकऱ्यांची संख्या काढायची. मग बघा शून्यला शून्य गेला,
ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे, 3 ने भाग द्या. बघा 3 एके 3, 3 त्रिक 9, 10 11, 3 7 21, 37 37, 37 एका 37. वरती काय राहिलं रे बघा, इथं राहिला मग 4 गुणिले 2. 4 दुने किती रे? 8 दिवस. म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू काय आली? x बरोबर किती आला? 8. 8 काय आल्या? 8 बकऱ्या आल्या. म्हणजे त्या बकऱ्या किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये किती किती बकऱ्या हे चारा खातात? तर एकूण 8 बकऱ्या ह्या चारा खातात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आलं 8. कळतंय? फक्त गुणाकार भागाकार एवढंच केले, बाकी त्याच्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही. 5 नाही येणार आहे, 14 नाही येणार, 11 नाही येणार. तुमचं उत्तर आलंय 8. आपण केलं तिथं 8 बकऱ्या. कळतंय? आता पुढे बघा. झालं आपली ही सिरीज. आपण आजचा चॅप्टर किंवा आजचं हे आपलं लेक्चर पूर्ण झालंय. आज आपण काही वेगळ्या टॉपिक्स पहिल्या लेक्चर्स पेक्षा काही टॉपिक किंवा काही टॉपिक जरा वेगळे टाकले, जे वेगळ्या टॉपिकवरचे प्रश्न टाकलेत. पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काही अजून वेगवेगळे गणित वेगवेगळ्या पद्धतीने किंवा TCS, IBPS अजून कोणत्या पद्धतीची गणितं विचारतात किंवा कोणत्या टॉपिकवरची गणितं विचारतात हे आपण बघू आणि त्याच पद्धतीने तुम्हाला गणितं देऊ. नेहमी आम्ही तुमच्यासाठी तत्पर असू. तळागाळातील खेडेगाळातील मुलांसाठी, त्यांना जे लोक क्लास लावू शकत नाही किंवा ज्या लोकांपर्यंत शिक्षण हे व्यवस्थित पोहोचतही नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही केलेली आहे. का तर त्या मुलांपर्यंत जरी त्यांना फिजिकली किंवा त्यांना ऑफलाईन मध्ये इथं उपस्थित राहता येत नाही, परंतु ऑनलाईन फोन तर सगळ्यांकडे अवेलेबलच आहे. तर फोनवरती मुलं घरच्या घरी बसून सुद्धा हे लेक्चर्स बघू शकतात. त्याच्यामुळे ह्या मुलांसाठी आपण हे सिरीज चालू केलेली आहे आणि मी आशा करते की ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये नवीन पुन्हा या अशाच गोष्टी घेऊन. त्यामुळे अभ्यास करत राहा आणि मेन म्हणजे स्वतःची काळजी घ्या. जर तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही पुढे अभ्यासही करणार आहे. तुमचं माइंड फ्रेश राहणार आहे. तुमची बुद्धी, शरीर सुदृढ तर बुद्धी सुदृढ, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, भेटूया पुन्हा पुढेच अशा एका भागामध्ये. तोपर्यंत व्हिडिओज बघत राहा, अभ्यास करत राहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.